बीडमधनं पाहायला मिळते। सध्या बीडचं राजकीय वातावरण चांगलंच तापलंय। सरपंच हत्या प्रकरणी सीआयडीच्या हाती काही मोठे पुरावे लागले। गुन्ह्यात वापरलेले 2 मोबाईल सीआयडीच्या हाती लागले। स्कॉर्पिओ गाडीत 2 मोबाईल आढळले असून सरपंचाला मारहाण करतानाचा व्हिडिओ याच मोबाईलमध्ये असल्याची माहिती मिळते। तसंच बड्या नेत्यालाही याच मोबाईलमधून फोन केल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे। त्यामुळे बडे मासे हाती लागण्याची शक्यता आहे। दररोज चौकशी केली जात असून आतापर्यंत 100 जणांकडून या प्रकरणाविषयी माहिती मिळवण्यात आली आहे। दरम्यान सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणात अंजली दवानिया यांनी पुन्हा एकदा ट्विट केलंय। संतोष देशमुख हत्या प्रकरणात सापडलेल्या मोबाईलमधून कोणत्या बड्या नेत्याला फोन गेले तात्काळ नावं जाहीर करा अशी मागणी अंजली दमानिया यांनी केली आहे। अंजली दमानियांनी आपल्या ट्विटमध्ये नेमकं काय म्हटलंय पाहूयात। सीआयडीला स्कॉर्पिओ गाडीत 2 मोबाईल मिळालेत। त्याचा डेटा रिकव्हर करण्यात येतोय। त्यात देशमुखांना मारहाणीचे व्हिडिओ देखील आहेत। एका बड्या नेत्याला फोन गेला हे देखील आहे। कोण आहे हा बडा नेता तात्काळ नाव जाहीर करा। पुढच्या बातमीकडे राष्ट्रवादीच्या नेत्या रुपाली पाटील ठोंबरे यांच्या विरोधात आता गुन्हा दाखल करण्यात आलाय। जितेंद्र आव्हाडांविरोधात ट्विट केल्यानं गुन्हा दाखल करण्यात आलाय। जितेंद्र आव्हाड यांच्या संदर्भातील वादग्रस्त चॅट रुपाली पाटील यांनी ट्विट केलं होतं। जितेंद्र आव्हाडाचा बुरखा टराटरा फाडणार असल्याचा इशारा रुपाली पाटील ठोंबरे यांनी दिलाय। सरकारमध्ये महाराष्ट्रामध्ये लोकशाही पद्धतीने आणि संविधान पद्धतीने कायद्याचं राज्य आहे। त्यांनी जी माझ्यावर खोटी एफआयआर केलेली आहे त्याला मी संपूर्णपणे कायदेशीरपणे लढाई ही लढेल आणि जितेंद्र आव्हाडांचा बुरखा हा टराटरा कायदेशीर पद्धतीने फाडेल। सोशल मीडियावर आता जितेंद्र आव्हाड किती खोटे आहेत किंवा काय आहेत, मी किती जरी सोशल मीडियावर जितेंद्र आव्हाडासारखी ट्रायल चालवली तर त्याला जो काही अर्थ आहे ना, म्हणजे व्हॅल्यू आहे ना, झिरो आहे, झिरो। अवैध गोळीबार पिस्टलचा सोशल मीडियावर फोटो अपलोड केल्यानं गुन्हा दाखल करण्यात येतोय। या 2 परवानाधारक तर 1 अवैध पिस्टल बाळगणाऱ्याचा समावेश आहे। पुढच्या बातमीकडे अभिनेत्री प्राजक्ता माळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची भेट घेणार आहे। भाजप आमदार सुरेश धस यांनी माफी मागावी अशी मागणी प्राजक्ता माळीनं केली आहे। मात्र सुरेश धस यांनी माफी मागण्यास नकार दिलाय। कोणत्याही आधार नसताना बदनामी केल्याचा आरोप प्राजक्ता माळीनं सुरेश धस यांच्यावर केलाय। या प्रकरणी महिला आयोगाकडे तक्रार केली असून फडणवीसांची भेट घेण्यात येणार आहे। महिला आयोगाकडे तक्रार दिलेली आहे। आज किंवा उद्या मुख्यमंत्री साहेबांची भेट मला मिळणार आहे। त्यांना समक्ष जाऊन मी पत्र देणार आहे। उपमुख्यमंत्री साहेबांना जाऊन भेटणार आहे। त्यांना देखील समक्ष जाऊन पत्र देणार आहे, निवेदन करणार आहे। आणि जर गोष्ट काही घडली नाही आणि ही देखील महिला म्हणून हलक्यात घेतली तर डेफिनेटली माझ्या वकिलांमार्फत मी योग्य ती कारवाई करेन। आणि माझ्या एकटीच्या न्यायासाठी नाही, मी समस्त कला क्षेत्रात काम करणाऱ्या महिलांच्या वतीनं पाऊल उचलेन। राजकीय वादात अभिनेत्रीचं नाव जोडणं सुरेश धसांना शोभत नाही असं खडे बोल उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटलांनी सुनावलेत।
तर छत्रपती शिवाजी महाराजांनी स्त्रीचं चारित्र्य तिच्यावर शिंतोडे उडू नये याची नेहमीच काळजी घेतली. सुरेशजी माझे मित्र आहेत, मी त्यांना फोन करून सांगणार आहे. मी 2 दिवस गुजरातमध्ये प्रवास होतो, ट्राय केला, लागला नाही. आज मी बोलणार आहे. महिलेची एका अर्थाने नाचक्की होईल, बदनामी होईल असं आपण काही बोलता कामा नये. पार्टीचे एक आमदार असूनही तुम्ही हे करतात, तर ह्याबद्दल तुम्ही कार्यकर्ते आहात तर पार्टीमध्ये बोला. तर ते काही त्यांनी करू नये अशी मी त्यांना विनंती करणार. आणि हे प्रकरण चांगलं स्थापलंय, कारण गौतमी पाटीलनं देखील अभिनेत्री प्राजक्ता माळीच्या भूमिकेचं समर्थन केलंय. कलाकाराचं कुणासोबत नाव जोडून बदनामी करणं चुकीचं असल्याचं गौतमीनं म्हटलंय. साम टीव्हीशी एक्सक्लुझिव्ह संवाद साधताना गौतमीनं आपली भूमिका मांडली आहे. की सर्व कलाकार ताई तुझ्या सोबत आहे, तर तू जे करतीये तर कोणाकडं कोण काय बोलतं ह्या गोष्टींकडं तर खरंच, आणि तू मांडलं तुझी बाजू सगळी, म्हणून मला काही नाही. फक्त एवढंच आहे की तू लक्ष देऊ नको कोण काय म्हणतंय. बऱ्याच गोष्टी मलाही ट्रोल केल्या गेल्यात, असं नाही, पण लक्ष नाही दिलं तर बरं आहे. आणि मी एक म्हणते की आम्ही कलाकार आहोत, आम्ही प्रत्येक गावोगावी जातो, आम्ही आमची कला सादर करतो. तर मला हे कळतं की तुम्ही कोणासोबतही नाव जोडू नका विनाकारण, म्हणजे एखाद्याला बदनाम नका करू विनाकारण. नुकत्याच झालेल्या निवडणुकीमध्ये जवळपास 150 मतदारसंघात गडबड झाली असा थेट आरोप आमदार उत्तमराव जानकरांनी केलाय. तसंच सखोल चौकशी केल्यास अजित पवारही 20,000 मतांनी पराभूत झाल्याचं दिसून येत असल्याचं जानकरांचं म्हणणं आहे. जवळजवळ अजितदादांनी त्यामध्ये 1,80,000 जी मतं पडलेली आहेत त्यापैकी 1/3 म्हणजे 2/1 असं प्रोपोर्शन तिथं सुद्धा लावलेलं होतं. त्यामुळं योगेंद्र दादांची मतं 80,000 अधिक 7 अशी 140 आहेत आणि त्यांच्यामधली 81 मधली त्या ठिकाणी 60 वजा होतात. 120 वरती अजितदादा सुद्धा राहतात. जयकुमार गोरेंना मतं आहेत 1,48,000 आणि त्या ठिकाणी गाडगेंना मतं आहेत 1,03,000. तर त्या ठिकाणी त्यांची सुद्धा 30,000 मतं ही ह्यांना म्हणजे गाडगेंची त्यांनी चोरली. सलग सुट्ट्या आल्या आहेत. नववर्षाच्या स्वागतासाठी भक्तांनी शेगावमध्ये गर्दी केली आहे. संत गजानन महाराजांच्या दर्शनासाठी गर्दी करण्यात आल्याचं दिसतंय. तिकडे शिर्डीतही साईबाबांच्या आणि पंढरपुरात विठ्ठल रुक्मिणीच्या दर्शनासाठी भक्तांनी रांगा लावल्याचं दिसतंय. तुळजाभवानीच्या दर्शनासाठी देखील मोठ्या संख्येनं भक्तांनी गर्दी केली आहे. तसंच कोल्हापूरच्या अंबाबाई मंदिरात नववर्षानिमित्त दर्शनासाठी भक्त दाखल झालेत. सलग सुट्ट्या आल्या आहेत. नववर्षाच्या स्वागतासाठी भक्तांनी शेगावमध्ये गर्दी केली आहे. संत गजानन महाराजांच्या दर्शनासाठी गर्दी करण्यात आल्याचं दिसतंय. तिकडे शिर्डीतही साईबाबांच्या आणि पंढरपुरात विठ्ठल रुक्मिणीच्या दर्शनासाठी भक्तांनी रांगा लावल्याचं दिसतंय. तुळजाभवानीच्या दर्शनासाठी देखील मोठ्या संख्येनं भक्तांनी गर्दी केली आहे. तसंच कोल्हापूरच्या अंबाबाई मंदिरात नववर्षानिमित्त दर्शनासाठी भक्त दाखल झालेत. महाराष्ट्र आणि कर्नाटक राज्यातल्या लाखो भाविकांचं श्रद्धास्थान असणाऱ्या चांदीच्या जतची यल्लम्मा देवी यात्रा मोठ्या उत्साहात संपन्न झाली आहे. 5 दिवस चाललेल्या या यात्रेत महाराष्ट्रासह देशाच्या कानाकोपऱ्यातून देवीच्या दर्शनासाठी भाविकांनी हजेरी लावली होती. यात्रेच्या पार्श्वभूमीवर 5 दिवस विविध धार्मिक विधी पार पडले. तर पालखी प्रदर्शन, नगर प्रदर्शन आणि कीच विधी नंतर यल्लम्मा यात्रेची सांगता करण्यात आली. बातमीपत्रात या पुढच्या महत्त्वाच्या बातम्यांचा आढावा घेऊयात. सुपरफास्ट. शरद पवार आज बारामतीच्या दौऱ्यावर आहेत. यावेळी त्यांनी बारामती येथील कृषी विज्ञान केंद्रात पाहणी केली आहे. कृषी विज्ञान केंद्रात 15 जानेवारी ते 19 जानेवारी दरम्यान कृषी प्रात्यक्षिक कृषी प्रदर्शन आयोजित करण्यात आलंय. याची पाहणी पवारांनी सकाळ माध्यम समूहाचे अध्यक्ष प्रतापराव पवारांनीही केली आहे. बीडमधील सरपंच हत्या प्रकरणी फरार आरोपींची संपत्ती जप्त करा असे आदेश मुख्यमंत्री फडणवीसांनी सीआयडीच्या प्रमुखांना दिलेत. तसंच बंदुकीसोबत ज्यांचे फोटो समोर आलेत अशा सगळ्यांचे परवाने रद्द करा असे आदेशही फडणवीसांनी पोलीस अधीक्षकांना दिलेत. अभिनेत्री प्राजक्ता माळी आज मुख्यमंत्री फडणवीसांची भेट घेणार आहे. भाजप आमदार सुरेश धस यांनी माफी मागावी अशी मागणी प्राजक्तानं केली आहे.
मात्र सुरेश धस यांनी माफी मागण्यास नकार दिलाय। या प्रकरणी महिला आयोगाकडे तक्रार केली असून आज फडणवीसांची भेट घेणार आहे। काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंना मातृशोक झालाय। त्यांच्या आई मीराबाई पटोले यांचं आज पहाटे वृद्धापकाळानं निधन झालंय। भंडारा इथं त्यांच्यावर अंत्यसंस्कार पार पडले। बारामतीमध्ये महत्त्वाचा प्रकल्प येणार असल्याचे संकेत राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवारांनी दिलेत। शरद पवार आज बारामतीच्या दौऱ्यावर आहेत। यावेळी या प्रकल्पासंदर्भात शिष्टमंडळासोबत पवार चर्चा करणार असल्याची माहिती आहे। भाजपचे माजी मंत्री रवींद्र चव्हाण यांनी नाशकात सप्तशृंगी देवीचं दर्शन घेतलंय। रवींद्र चव्हाणांची भाजप प्रदेशाध्यक्षपदी वर्णी लागण्याची शक्यता आहे। त्यामुळे चव्हाणांनी नवा राजकीय प्रवास सुरू करण्याआधी देवीचं दर्शन आणि आशीर्वाद घेतल्याची चर्चा आहे। नाशिक जिल्ह्यात बदलत्या वातावरणाचा द्राक्ष उत्पादकांना फटका बसतोय। द्राक्ष बागांना वाचवण्यासाठी द्राक्ष उत्पादक शेतकरी बागेत शेकोट्या पेटवताना दिसतात। त्याचा धूर देण्याचा प्रयत्न केला जातोय। इंदापूर तालुक्यातील द्राक्षाची परदेशातील ग्राहकांना चांगलीच भुरळ पडली आहे। तालुक्यातून जम्बो द्राक्षाची निर्यात होत असून यंदा निर्यातदार शेतकऱ्यांचा आकडा वाढण्याची शक्यता आहे। चीन, दुबई, मलेशिया, थायलंड यासारख्या देशात द्राक्षाची सर्वाधिक निर्यात होतीये। खानदेशातील 3 जिल्ह्यांना अवकाळी पावसाचा तडाखा बसलाय। काही ठिकाणी जोरदार पावसानं शेतातील बांध फुटून पाणी शेताबाहेर आलंय। पावसामुळे केळी, गहू, हरभरा, मकासह अन्य पिकांनाही मोठा फटका बसलाय। धाराशिव जिल्ह्यात डिसेंबर अखेर रब्बीची पेरणी पूर्ण झाली आहे। 4 लाखापेक्षा जास्त हेक्टरवर तुरीची पेरणी झाली आहे। दुसरीकडे ज्वारीवर लष्करी अळी, हरभऱ्यावर कीड रोग प्रादुर्भावानं शेतकरी चिंताग्रस्त आहे। संभाजीनगरच्या पैठणमध्ये शेतकरी आक्रमक झालेत। शेतकऱ्यांनी भाजीपाला रस्त्यावर फेकून दिलाय। हिवाळ्यामध्ये भाजीपाल्यांचे भाव कमी झाल्यानं शेतकऱ्यांचा उत्पादन खर्च मिळत नाही। यामुळे पाचोडमध्ये शेतकऱ्यांनी भाजीपाला फेकून दिलाय। रत्नागिरीतील निवळी इथं विहिरीत पडलेल्या बिबट्याचा बछड्याला जेरबंद करण्यात आलाय। 2 आठवड्यात दुसऱ्यांदा बिबट्या विहिरीत आढळलाय। वन विभागाच्या मदतीनं बिबट्याची सुटका करण्यात आली आहे। भंडाऱ्याच्या तुमसर तालुक्यात खापा इथं शेतशिवारात विषारी खाद्य खाल्ल्यानं 6 शेळ्यांचा मृत्यू झाला। त्यामुळे पशुपालकांचं मोठं नुकसान झालंय। मुंबईच्या ताडदेव परिसरातल्या हिरापन्ना मॉलला आग लागल्याचं दिसलंय। अग्निशमन दल घटनास्थळी दाखल होत आगीवर नियंत्रण मिळवलं। दरम्यान शॉर्ट सर्किटमुळे दुकानाला आग लागल्याची प्राथमिक माहिती आहे। आगीत दुकानाचं मात्र मोठं नुकसान झालं। दक्षिण कोरियातील विमान दुर्घटनेत 179 जणांचा मृत्यू झालाय। लँडिंगच्या वेळी विमान धावपट्टीवरून घसरलं आणि यामुळे हा मोठा अपघात घडलाय। पंढरपूरजवळ भाविकांच्या खासगी बसला अपघात झालाय। अपघातात 2 जण जागीच दगावलेत। दरम्यान इतर जखमींना पंढरपूरच्या शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले। विदर्भ मराठवाड्याला जोडणाऱ्या पैनगंगा नदीच्या पुलावरून सिमेंट घेऊन जाणारा ट्रक नदीपात्रात कोसळलाय। पुलावर खड्डा चुकवताना चालकाचं नियंत्रण सुटल्यानं अपघात झाला। अपघातात चालक गंभीर जखमी असून रुग्णालयात उपचार सुरू आहेत। शिमल्यात रस्ते निसरडे झाल्यानं गाड्यांचा अपघात वाढलेत। गाड्या बर्फावरून घसरतात। जीव वाचवण्यासाठी अगदी चालत्या गाडीतून चालकाला उडी मारावी लागते। अगदी प्रवासी बस सुद्धा घसरताना दिसतेय। अनेक व्हिडिओ सुद्धा त्याचे समोर येत आहेत। अमरावतीमध्ये अवैधरित्या वाळू वाहून नेणाऱ्या ट्रॅक्टरची बैलगाडीला धडक बसली आहे। अपघातात 3 जण जखमी झालेत। दरम्यान हा सगळा कारभार अवैध असल्यानं ट्रॅक्टर चालक वेगात असतात। म्हणूनच अपघातांचं प्रमाण वाढत असल्याची स्थानिकांची तक्रार आहे। मुंबईच्या मडजवळ समुद्रात 2 मासेमारी करणाऱ्या बोटीचा अपघात झालाय। मालवाहू जहाजानं दिलेल्या धडकेमध्ये मासेमारी करणारी बोट बुडाली आहे। सुदैवानं कोणतीही जीवितहानी यात झालेली नाही। ठाण्यातील कॅडबरी सिग्नलजवळ मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या ट्रकला मागून येणाऱ्या टँकरनं धडक दिली आहे। या अपघातात चालक आणि हेल्पर जखमी झाले। टँकर चालकाचा ताबा सुटल्यानं अपघात घडल्याची प्राथमिक माहिती मिळते। प्रकरणाचा पुढील तपास राबोळी पोलीस करतायत। छातीवर वार करून धावत्या रिक्षेतून फेकून दिल्याचा प्रकार नागपूरच्या कुंभारटोली परिसरात घडलाय। यात जखमी व्यक्तीचा जागीच मृत्यू झालाय। आरोपीनं रिक्षात चाकूनं वार करून जखमीला चालत्या रिक्षातून फेकून दिलं। धंतोली पोलिसांकडून आरोपीचा शोध घेतला जातोय।
उल्हासनगर शांतीनगर भागात एका युवकाची गळा चिरून निर्घृण हत्या करण्यात आली आहे. पंकज निकम असं मृत व्यक्तीचं नाव आहे. या प्रकरणी मध्यवर्ती पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गॅस सिलेंडरच्या पुरवठ्यासाठी मीरा भाईंदर महानगरपालिकेच्या अत्यावश्यक सेवा गाडीचा गैरवापर होत असल्याचा प्रकार समोर आल्याचं दिसतंय. एका जागरूक नागरिकानं गाडीचा व्हिडिओ काढत हा प्रकार उघडकीस आणलाय. याबाबत चौकशी करून दोषींवर कारवाई करण्याची मागणी सामान्य नागरिकांकडून करण्यात आली आहे. पनवेलच्या दिवाणी न्यायालयातील दीपक फड या लिपिकानं चक्क न्यायाधीश आणि सहाय्यक अधीक्षकांच्या बोगस सह्या केल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. वारस दाखल्याच्या चौकशी अर्ज प्रकरणांमध्ये बोगस चलान बनवून त्यानं लाखो रुपयांचा अपहार केल्याचं देखील उघडकीस आलं. आरोपीला अटक करण्यात आली आहे. मालवणीत कॉल सेंटरच्या कर्मचाऱ्याचं अपहरण करण्यात आलं. तसंच 6 लाखांहून अधिक रुपयांची खंडणी घेऊन आरोपीनं पीडित तरुणाचा न्यूड व्हिडिओ बनवून सोशल मीडियावर टाकण्याची धमकी दिली. या प्रकरणी मुंबई पोलीस अधिकाऱ्याच्या नातेवाईकासह दोघांना अटक करण्यात आली आहे. जालना शहरातल्या जुना मोंढा भागात एका व्यापाऱ्याची 12.5 लाखाची बॅग लंपास झाली आहे. 3 ते 4 अज्ञात चोरट्यांनी व्यापाराला मारहाण करून लुबाडले. घटनेचा थरार सीसीटीव्हीमध्ये चित्रित झालाय. प्रकरणी अज्ञात चोरट्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय. मुंबई ठाण्यातून चोरीच्या रिक्षा नाशकात नंबर प्लेट बदलून विक्री करणाऱ्या संशयितास पोलिसांनी ताब्यात घेतलाय. 6 रिक्षांसह अनेक बनावट नंबर प्लेट क्राईम ब्रांच युनिटला सापडल्या. दरम्यान या संशयिताच्या ताब्यातून 6,25,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय. परतूर पोलिसांनी 8 चोरीच्या बाईक जप्त केल्यात. नाकाबंदीजवळ एक इसम विना क्रमांकाची बुलेट घेऊन पकडल्यानंतर त्याच्याच घरी विक्रीसाठी चोरून आणलेल्या 8 मोटरसायकल सापडल्या आहेत. नायगावमधील 16 वर्षीय मुलीचा विनयभंग करणाऱ्या रिक्षाचालकाला अखेर माणिकपूर पोलिसांनी अटक केली आहे. त्याला 2 दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. या प्रकरणी माणिकपूर पोलिसांनी अदखलपात्र गुन्हा दाखल केल्यानं संताप व्यक्त केला जात होता. अखेर या गंभीर प्रकरणात आरोपीला अटक करण्यात आली आहे. बनावट फोन पेद्वारे 1100 रुपयांची फसवणूक करणाऱ्या तरुणाला अटक करण्यात आली आहे. सोलापूरच्या डफरीन चौकातील पेट्रोल पंपावर पेट्रोल भरून झाल्यावर बनावट फोन पेनं या तरुणांना पैसे ट्रान्सफर करण्याचा प्रयत्न केला. मात्र त्याचं भिंग फुटलं. ही घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात चित्रित झाली आहे. जालन्यातील पिंपळगावात खासगी क्लासच्या संचालकानं वर्षभरापासून एका अल्पवयीन मुलीला लग्नाचा आमिष दाखवून अत्याचार केलेत. या प्रकरणी मुलीच्या कुटुंबियांनी पोलिसात गुन्हा दाखल केला असून आरोपीला ताब्यात घेण्यात आले. पालघरच्या मोखाडा तालुक्यात मुलाला जन्म दिल्यानंतर आईचा मृत्यू झाला. डॉक्टर आणि नर्स यांनी चुकीच्या पद्धतीने उपचार केल्यानं रक्तस्राव झाला. त्यामुळेच महिलेचा मृत्यू झाल्याचा आरोप नातेवाईकांनी केलाय. उरण दिघोडे बस स्थानकाजवळ शॉर्मा खाल्ल्यानं 5 मुलांना विषबाधा झाली आहे. दरम्यान अन्न औषध प्रशासनानं आरोग्याशी खेळणाऱ्या अशा व्यावसायिकांवर तातडीनं कारवाई करावी अशी मागणी रहिवाशांनी केली आहे. तुमसर तालुक्यात विषारी खाद्य खाल्ल्यानं 6 शेळ्यांचा मृत्यू झालाय. घटनेची माहिती गावात पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांना देण्यात आली. यावेळी शेळ्यांनी शिवारातील काहीतरी विषयुक्त पदार्थ खाल्ल्यानं मृत पावल्याचा अंदाज पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांनी व्यक्त केला आहे. लाखो वारकऱ्यांचं श्रद्धास्थान असलेली इंद्रायणी नदी पुन्हा फेसाळली आहे. नदीपात्रात मैला मिश्रित सांडपाणी सोडलं जात आहे. नदीकाठच्या उद्योगधंद्यांनी रसायन मिश्रित पाणी सोडल्यानं नदी पूर्णतः फेसाळली आहे. नदीपात्रातील जलचर जीवन आणि वारकऱ्यांचं आरोग्य देखील आता धोक्यात आलंय. कल्याणात नागरिकांनी नराधम विशाल गवळीला प्रतिकात्मक फाशी दिली आहे. नराधमाला लवकरात लवकर फाशी झालीच पाहिजे असा संदेश देण्यासाठी पुतळ्याला फाशी देण्यात आलं. बीड सरपंच हत्या प्रकरणी पुण्यात निषेध आंदोलन करण्यात आलंय. आरोपींना फाशीची शिक्षा झालीच पाहिजे यासाठी हे आंदोलन करण्यात आलंय. श्रीनगरमध्ये जोरदार बर्फवृष्टी होतीये. त्यामुळेच विमानतळावर बर्फाची चादर पसरली आहे. विमानही बर्फाच्या चादरीत लपून गेली आहेत. बॉर्डर रोड्स ऑर्गनायझेशनकडून बर्फ हटवण्याचं काम युद्धपातळीवर सुरू आहे. शिमल्यात प्रचंड बर्फवृष्टी होत असल्यानं शहरावर बर्फाची चादर पसरली आहे. स्थानिक प्रशासनानं पर्यटकांना सावधानतेचा इशारा दिलाय. श्रीनगरमध्ये होत असलेल्या बर्फवृष्टीनं श्रीनगर जम्मू राष्ट्रीय महामार्ग बंद झालाय. महामार्गावर अनेक वाहनं अडकली आहेत. त्यामुळे वाहतूक सुद्धा विस्कळीत झाली आहे. बर्फवृष्टीत 2000 पेक्षा जास्त लोक अडकली आहेत.
काश्मीर खोऱ्यात अधिकांश भागात बर्फवृष्टीनं जनजीवन विस्कळीत झालंय. हिमवृष्टीमुळे विमान आणि रेल्वे सेवा सुद्धा शनिवारी ठप्प झाली होती. बर्फवृष्टी प्रचंड असल्यानं जम्मू आणि श्रीनगर महामार्ग सुद्धा बंद झाला होता. भारत नेपाळ सीमेवर हाडं गोठवणाऱ्या थंडीत जवान मात्र देशाच्या सीमेवर पाय रोवून उभे आहेत. उत्तराखंडमध्ये भारत नेपाळ सीमेवर सशस्त्र सीमा बलाचे जवान देशाचं संरक्षण करतायत. हातात शस्त्र घेऊन ते बर्फातून गस्त घालतायत. या बर्फाची खोली सैनिकांच्या गुडघ्यापर्यंत आहे. मुंबई आणि उपनगरातील हवा प्रचंड प्रदूषित झाली आहे. मुंबईत सर्वत्र धुक्याचं साम्राज्य दिसतंय. त्याचा मुंबईकरांच्या आरोग्यावर आता विपरीत परिणाम होऊ लागलाय. प्रदूषणानं मुंबईतही दृश्यमानता घटली आहे. प्रदूषण रोखण्यासाठी MMRDAनं ॲक्शन प्लॅन तयार केलाय. बातमी शरद पवारांनी 25 फूट उंची असलेल्या ऊसाची पाहणी केल्याची. AI तंत्रज्ञान वापरून ऊसाचं पीक घेण्यात आलंय आणि यावेळी सकाळ माध्यम समूहाचे अध्यक्ष प्रतापराव पवार हे देखील उपस्थित होते. कृषी विज्ञान केंद्रात 16 ते 20 जानेवारी दरम्यान कृषी प्रात्यक्षिक प्रदर्शन आयोजित करण्यात आलंय. या निमित्तानं शरद पवार कृषी विज्ञान केंद्रात पाहणी करतायत. आपला एआयचा प्लॉट आहे जो 15 समोर आपल्या 18-121 व्हरायटी या ठिकाणी कोपऱ्यामध्ये जर आपण पाहिलं लास्टला तर 8005 पण व्हरायटी आपण केलेली डेमॉन्स्ट्रेशनसाठी लास्टला कॉर्नरला. तर त्याचेही डेमॉन्स्ट्रेशन आपण करतो, त्याचेही रिझल्ट आपण घेतो आहोत. त्याचे 8005 मध्ये अपेक्षित वजन जे कम्पेअर हा 15/012 या ठिकाणी 15/0 आणि आहे 15/012. नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर इंडिगो एअरलाईन विमानाचं लँडिंग करण्यात आलं. याआधी लष्करी विमानानं नवी मुंबई विमानतळावर लँडिंग करण्यात आलं होतं. आता व्यावसायिक विमान लँड करण्यात आलंय. त्यामुळे लवकरच हे विमानतळ सेवेत येणार आहे. वाशिम जिल्ह्यातून अकोला ते पूर्णा 185 किलोमीटर रेल्वे मार्गाचं विद्युतीकरण पूर्ण झालंय. 2018 ते 211 कोटी रुपयांच्या निधीनं विद्युतीकरणाचा प्रकल्प मंजूर करण्यात आला होता. अखेर 29 डिसेंबरपासून या मार्गावर 8 एक्सप्रेस गाड्या धावतील अशी माहिती आहे. सध्या या ट्रॅकवर 3 ते 4 मालगाड्या चालवल्या जात आहेत. पुण्यासह मुंबईत सीएनजीचे दर वाढलेत. पुण्यात सीएनजीचे दर 1 रुपया 10 पैशांनी वाढलेत, तर मुंबईत 1 रुपयानं दरवाढ करण्यात आली आहे. अवघ्या 2 महिन्यात तिसऱ्यांदा महानगर गॅस लिमिटेडकडून दरवाढ करण्यात आली आहे. अकोल्यातील कृषी महोत्सवात कोंबडे पालनाचा स्टॉल आकर्षक ठरला आहे. या स्टॉलवर शेतकऱ्यांसह अकोलेकरांची गर्दी पाहायला मिळाली आहे. कोंबड्यांच्या पालनाची पोल्ट्री सुरू करून एका शेतकऱ्यानं लाखोंचा नफा मिळवला आहे. त्यामुळे मार्गदर्शनासाठी या स्टॉलवर गर्दी दिसून येते. जसप्रीत बुमराहनं ऑस्ट्रेलियाच्या ट्रॅव्हिस हेडला बाद करत टेस्टमधील 200वी विकेट पूर्ण केली आहे. टेस्टमध्ये 200पेक्षा जास्त विकेट्स घेणाऱ्या बुमराहची सरासरी माल्कम मार्शल, जॉयल गार्नर आणि कर्टली अँब्रोज या दिग्गज वेगवान गोलंदाजांपेक्षाही उजवी आहे. 2024 हे वर्ष सरत आलं असून वीकेंडच्या निमित्तानं अलिबागचे समुद्रकिनारे पर्यटकांनी फुलून गेलेत. नागाव आणि अलिबाग बीचवर पर्यटकांची गर्दी पाहायला मिळते. पर्यटकांमध्ये मोठ्या प्रमाणावर मुंबई आणि पुणेकरांचा समावेश आहे. नवीन वर्षाच्या स्वागतासाठी अनेक पर्यटक कोकणात दाखल झालेत. गणपतीपुळे समुद्रकिनारी असणाऱ्या बोटिंगचा आनंद पर्यटक लुटतायत. सलग सुट्ट्यांमुळे भाविकांची पावलं देवदर्शनाकडे वळत आहेत. पंढरपूरच्या विठुरायाच्या मंदिरात भाविकांनी गर्दी केली आहे. दर्शनाची रांग 2 किलोमीटर दूर गेल्यानं 4 ते 5 तासांचा अवधी दर्शनासाठी लागतोय. मकर संक्रांत अवघ्या काही दिवसांवर आली आहे. त्यामुळे पतंगोत्सवाची तयारी सर्वत्र सुरू आहे आणि आतापासूनच आकाशात विविध रंगी पतंग पाहायला मिळत आहेत. मात्र तुम्ही नायलॉनचा मांजा वापरत असाल तर सावध व्हा. त्यामागचं कारण काय जाणून घ्या. नायलॉन मांजा विकाल तर जेलमध्ये जाल. संक्रांतीपूर्वी पोलीस ऍक्शन मोडवर. नायलॉनचा मांजा खुनाचा गुन्हा. डिसेंबर आणि जानेवारी महिन्यात मकर संक्रांतीच्या सणानिमित्त देशभरात पतंग उडवण्याची स्पर्धा रंगते. मात्र या पतंगबाजीसाठी वापरला जाणारा नायलॉनचा मांजा अनेकांसाठी जीवघेणा ठरतोय. तर या मांजामुळे अनेकांना कायमचं अपंगत्व आलंय. त्यामुळे सरकारनं नायलॉन मांजावर बंदी घातली. मात्र त्यानंतरही दुकानदारांकडून नायलॉनचा मांजा सर्रास वापरला जातोय. त्या पार्श्वभूमीवर पोलीस ऍक्शन मोडवर आले. नायलॉनचा मांजा विकणाऱ्यांविरोधात आणि वापरणाऱ्या मुलांच्या पालकांविरोधात पोलिसांनी कारवाईचा बडगा उगारत
भारतीय न्याय संहितेच्या 110 कलमा अंतर्गत थेट खुनाचा गुन्हा दाखल करण्याचा इशारा पोलिसांनी दिलाय. त्यामुळे मांजा विक्री करणाऱ्यांचे धाबे दणाणलेत. मात्र नायलॉन मांजा किती घातक आहे ते पाहूयात. येवल्यामध्ये एकाचा मृत्यू झालाय. मुंबईत 2 जणांचा मृत्यू झालाय तर 2 जण जखमी झालेत. भंडारा जिल्ह्यात देखील एकाचा मृत्यू झालाय. छत्रपती संभाजीनगरमध्ये आतापर्यंत 50 जण जखमी झालेत. नागपूरमध्येही 40 जण जखमी झालेत. या पार्श्वभूमीवरती आम्ही BNS 110 म्हणजे अटेम्प्ट टू कमिट कल्पेबल होमिसाइड या कलमांतर्गत गुन्हे दाखल करायला सुरुवात केलेली आहे आणि त्याच्यामध्ये जवळपास 3 वर्षापर्यंत आरोपींना शिक्षा मिळते. आतापर्यंत आम्ही असे 8 गुन्हे आम्ही आयुक्ताला दाखल केलेले आहेत. छत्रपती संभाजीनगरच नाही तर नाशिकमध्येही पोलिसांनी नायलॉन मांजा विरोधात मोहीम उघडली आहे. मात्र हा मांजा कसा बनतो आणि बाजारात येतो कुठून ते पाहूया. प्लास्टिक आणि नायलॉन पासून बनवलेल्या मांजाला चायनीज मांजा म्हणतात. चायनीज मोनोकिट नावाच्या बंगळूर स्थित कंपनीत हा मांजा बनतो. काचेचे तुकडे, धातू आणि लोखंडाचे तुकडे डिंकात मिसळून मांजा तयार करतात. या नायलॉन मांजात जीव घेण्या रसायनांचा वापर केला जातो. मकर संक्रांतीच्या सणाच्या निमित्तानं पतंग काटण्याची स्पर्धा रंगते. मात्र तुमचा आनंद एखाद्याचं आयुष्य उद्ध्वस्त करू शकतो. त्यामुळे न्यायालयाचे निर्देश, पोलिसांची कारवाई लक्षात घेऊन नायलॉन मांजा वापरणं टाळा, नाहीतर गुन्हा दाखल होऊन तुमचं आयुष्य उद्ध्वस्त झाल्याशिवाय राहणार नाही. माधव सावरगावेसह ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही न्यूज, छत्रपती संभाजीनगर.